श्री स्वामी समर्थ. जीवनात कायमस्वरूपी यशस्वी म्हणून राहायचे असेल तर नेहमी शांत मनाने विचार कर. रागाच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नकोस. तुझ्या अपयशाला कारणीभूत ठरणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे तुझा रागच आहे. त्याच रागाच्या भरात तू कोणताही सारासार विचार न करता बोलत राहतो, कृती करत राहतो. त्याने तुझ्या जवळच्या तुझ्या आपल्या माणसांना गमावण्याची वेळ तुझ्यावर येत असते. याच तुझ्या रागाच्या भरात विचार न करता घेतलेला निर्णय तुला यशापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून जर तुला काही बदलवायचे असेल तर सर्वात आधी स्वतःला बदल. स्वतःवर ताबा मिळवण्यास काहीतरी शिक, म्हणजे मग तुझ्या हातून काहीही निसटून जाण्याची वेळ तुझ्यावर येणारच नाही. नामात ये त्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करून बघ. ध्यानधारणा कर, एकाग्रता वाढव, मनाला नेहमी आनंद मिळेल अशा सकारात्मक गोष्टी कर, त्यावर भर दे. आम्ही तुला प्रत्येक वळणावर मदतच करू. तू एखाद्या बाबतीत कितीही हुशार, ज्ञानी असलास तरीही कधीही समोरील व्यक्तीस कमी समजण्याची चूक करू नकोस. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नकोस. तर खरा ज्ञान आणि सामर्थ्यवान तीच व्यक्ती असते जी स्वतःच्या स्वाभिमानाबरोबरच इतरांचाही मान ठेवत असते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यातच सार्थक मानत असते. म्हणून तूही हे नेहमी लक्षात ठेव की तू जे काही देशील, मग ते प्रेम, दुःख, त्रास, वेदना किंवा काहीही असो, ज्या तू इतरांना देशील त्याच तुला परतून मिळतील. म्हणून देताना नेहमी विचार कर, चांगले दिले तर चांगले व वाईट दिले तर वाईट तेच परतून येणार आहे. तुझी हुशारी, तुझे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित ठेवू नकोस, तर ते ज्यांना त्याची गरज आहे त्यांना ते दे. त्याने तुझ्याच ज्ञानामध्ये व तुझ्या स्वभावामध्ये एक वेगळीच भर पडेल. तुला आमचे दर्शन होईल, तुझ्यावर आमची कृपा होईल. जीवनात जेव्हा कधीही नात्यांची परीक्षा घेतली जाते तेव्हा त्या व्यक्तीला गमवायला घाबरू नकोस, कारण जाणाऱ्याला फक्त निमित्तच लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. म्हणून कधीही कोणत्याही नात्यामध्ये जबरदस्तीचे नाते नसावे. इच्छा नसताना नाते जोडताही येत नाही आणि इच्छा नसताना नाते तोडताही येत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य त्या नात्याची किंमत ठेवून त्या नात्याला न्याय दिलाच पाहिजे. तुला जीवनात काही कमवायचं असेल तर सर्वात आधी तुझ्या जवळच्या त्या अनमोल नात्यांना जप. त्यांना वेळ दे, त्यांच्यासोबत अनमोल क्षण घालव व ते जपून ठेव. पैसा, प्रसिद्धी, यश हे तर प्राप्त करायचेच आहे, पण त्याच्या मागे इतकाही लागू नकोस की नात्यांची किंमतच शून्य होऊन जाईल. आणि एक दिवस यश, प्रसिद्ध तुझ्याकडे असेलही, पण ती व्यक्त करण्यासाठी, तो आनंद साजरा करण्यासाठी तुझी जवळची माणसेच नसतील तर तुझ्या यशाला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून यशाबरोबरच नात्यांनाही जिंकण्याची व ती टिकवण्याची सवय लावून घे. बाळा, कधीतरी एकट्याने बसून विचार कर आणि चिंता सतत करण्यापेक्षा योग्य गोष्टीचे चिंतन कर. तू नसल्यावर सर्वात जास्त कोणाला फरक पडेल, कोण
तुझ्याशिवाय जगू शकत नाही याचा विचार कर. आणि ज्याला फरक पडत असेल, जे तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, त्यांच्यासाठीच तुला नव्याने विश्वासाने जगायचे आहे. आणि बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दे. त्यांचा फारसा विचार करत बसू नकोस. बाळा, नियती काही गोष्टी घडवून आणत असते तर काही गोष्टी घडत जातात. पण प्रत्येक वेळी घडणारी घटना योगायोग नसते. आणि हीच नियती अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. अनेक संधी निर्माण होतील. तुला याच संधी ओळखायच्या आहेत. त्या संधीचे सोने तुला करायचे आहे. तुला जे काही आता मिळालेले आहे त्यामध्ये समाधान शोधलेले केव्हाही चांगलेच आहे. तुझ्या यशाच्या व्याख्या लोक ठरवतील, पण समाधानाची व्याख्या तुला स्वतःलाच सिद्ध करावी लागेल. बाळा, ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत तो भूतकाळ झालेला आहे. आणि भूतकाळातील गोष्टी पुन्हा परतून येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट याचा विचार करू नकोस, कारण तो बदलता येणार नाही. म्हणून आहे ती आत्ताची परिस्थिती स्वीकारणे हेच आनंदाचे, समाधानाचे गुपित आहे. आणि जी व्यक्ती नेहमी समाधान शोधत असते त्या व्यक्तीला आमची सुद्धा नेहमीच साथ लाभत असते, हे विसरू नकोस. आयुष्याच्या प्रवासात एकदा का कर्तव्याच्या वाटेवरून जायचे ठरवले की मग भावनांना विसरायचे असते. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पाने खूप काही शिकवून जात असतात. आणि तुलाही त्याच शिकवणीतून मोठे व्हायचे आहे. रोज एक नवा अनुभव घ्यायचा आहे. आज भलेही यश तुझ्याकडे नसेल, पण त्याच यशाच्या जवळ जाण्यासाठीचा मार्ग व विचार, अनुभव तुला जमा करता आले पाहिजेत. आणि यातूनच तुला एक दिवस यशाची प्राप्ती होईल, हे लक्षात ठेव. आयुष्यात दुःख मिळवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा करणे होय. म्हणूनच याच अपेक्षांचा त्याग करून बघ. आयुष्य किती सुंदर आहे हे तुला समजून येईल, ते तुला अनुभवता येईल. स्वार्थीपणाने कधीही कोणतेही नाते जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण अशा नात्यांचे अस्तित्व कधीच टिकून राहत नाही. अशी नाती कधीच वेळेवर साथ देत नाहीत. पण प्रेमाचे नाते निर्माण कर. निस्वार्थीपणे एखादे नाते निभावून बघ. अशी प्रेमाची, निस्वार्थीपणाची नाती कधीच तुटणार नाहीत, हे विसरू नकोस. आणि हीच नाती तुला निर्माण करायची आहेत. त्यांना आयुष्यभर जपून टिकवून ठेवायचे आहे. कारण तुझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखातही हीच नाती तुला साथ देतील. तुझ्या पाठीशी खंबीरपणे, धीराने उभे राहतील. तुला लढण्याचे नवे बळ देतील. तुला योग्य निर्णय घेण्यासाठी भाग पाडतील. आणि तू सुद्धा जेव्हा माणुसकी जपून राहशील तेव्हा आम्हाला सुद्धा खूप समाधान, आनंद मिळेल. आमच्या भक्ताचा आम्हाला देखील अभिमानच वाटेल. आजचे स्वामी संदेश आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.